प्रॉपर टॉप बॉक्सची क्वालिटी हवी ना ती ह्याच्यामध्ये कसे मेटल प्लेट्स लावलेले आहेत दिसतो ना झूम करून त्याच्याने कळतं की आपल्याला मेटल ॲल्युमिनियमचा टॉप बॉक्स आहे ते. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी एक सर्वात बेस्ट गोष्ट घेऊन आलो दाखवायला आणि त्याचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. सो व्हिडिओला एंडपर्यंत बघा. आणि ही गोष्ट आहे मी ग्रँड रोडवरचा जे ग्रँड रोड स्ट्रीटचं जे बाईकसाठी ॲक्सेसरीज आणि गाड्यांचं जे पूर्ण मार्केट आहे तिथे जाऊन मी आणलेले आहे. आणि हे मी अनबॉक्स करतो तुमच्यासमोर काय आहे ते दाखवायला. JDRचा टॉप बॉक्स तुम्ही घेतला आहे. JDRचा ॲल्युमिनियम टॉप बॉक्स. माझी गाडी ब्लॅक आहे. ABS प्लास्टिकचे काय काय आणि ॲल्युमिनियमचे पण देतो. पण ते ABS प्लास्टिकच्या बॉक्स जी बेस प्लेट हवी आपल्याला टॉप बॉक्स लावायला ती पण प्लास्टिकची येत होते. पण ते मला नको, मला ती मेटलची आवडते. म्हणून मला हा बॉक्स द्यायला लागतो. त्याच्याला विचारलं की मला हा बॉक्स द्या आणि त्याच्यात किंवा तो ABS प्लास्टिकचा बॉक्स द्या त्याच्यासोबत ती बेस प्लेट मेटलची तर बोलतात की ते तसा नाही होऊ शकत. बोलो ठीक आहे, मी दुसरी काय टाकू काय आपल्याला मिळाली. सो आता आपण ह्याच्यामध्ये काय काय आहे ते बघूया. ते पहिलं इकडनं दाबायचं असं ओपन करायचं. नंतर इकडनं थोडंसं इकडनं बाहेर घ्यायचं आणि मग ओपन करायचं. ओपन केलं ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर इथे हे सगळे असे पॉकेट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये गाडीचे डॉक्युमेंट्स आणि ही एक पॅडिंग आहे गाडीची. ती धुवून काढून तुम्ही धुवू पण शकता. तुम्हाला दाखवतो मी त्याच्यामध्ये आता काय काय मिळाले ते बघूया. ही कुशन मिळाली आहे मागे लावायला PDNसाठी. हे त्याच्यावरती थोडंसं सपोर्ट म्हणून हे टूल टॉप बॉक्स लावायला आपल्याला आणि हे रिफ्लेक्टर्स आणि ह्याच्यामध्ये ती चावी होती. ही चावी सगळ्या असं मिळालं. टूलवर एक खासियत की आम्ही हा पाना पण दिला आहे तुला ज्याच्याने आपण हे टाईट करू शकतो. आणि हे चार ह्याला काय म्हणतात ते मला नाही माहिती, पण त्याच्यावरती तो टॉप बॉक्स राहील. हे लावतानाचा पण मला व्हिडिओ काढायचा तो पण मी यूट्यूबवरती टाकतो. हे पण ह्याला पण पॅडिंग दिलेली आहे. ही सगळी पॅडिंग रिमूवेबल आहे. आता सुद्धा मी परत लावून ठेवतो. मला काढायचा इतका काय गरज वाटत नाही. गेला तर दुसरी ढेसा जाम भारी आहे. मला दाखवतो हे असे लॉक्स आहेत. असं लॉक्स आहे. छान प्रॉपरली लॉक कसं करायचं इथं फिरवलं की हे लॉक झालं. मला उघडू नाही शकत. सेम तसंच ह्याला पण सेम चावी आहे. हे आत्ता लॉक झालं, आत्ता अनलॉक केलं. सॉरी मी लॉक केलं, निघत नाही.
ह्याच्याने फक्त एक सेफ्टी फक्त ना म्हणजे ह्याच्याने सेफ्टी कशी वाटते की कोणी पण तुमचा बॉक्स काढून नेऊ नाही शकत हे लॉक केल्यावरती, जे इम्पॉर्टंटच आहे. आणि JDR ब्रँडिंग तुम्हाला इथे दिसतच आहे. हा मेटलचा आहे, ॲल्युमिनियमचा आहे सॉरी. इथे ती आपली किशन्स लागणार, दाखवतो कसे लागणार. हे असे इथे वरती लागणार असं, आणि हे इथे असं लागणार किंवा असं असं लागणार. त्याच्याने पिलियन नीट बसू शकतो टिकून वगैरे. आणि बेसमेंट पण मी दाखवतो तुम्हाला. बेसमेंट काढूया आपण, खाली करायचे. ही प्रॉपर मेटलची आवाज येईल तुम्हाला. ह्याची क्वालिटी जाम भारी आहे, मला हे आवडलं. आणि हे बुश असेल त्याच्यावरती हा टॉप बॉक्स राहणार. हे असं लावलेलं होतं. आणि नंतर हे दाबून हे असं ह्याच्यात लॉक करायचं. तुम्ही बघू शकता इथे की हे इथे प्लॅस्टिक होतं, हे मी आधी ओपन करून हे काढून टाकलेलं आहे. त्याची क्वालिटी बघाल तर तुम्ही, मला तर खूप आवडली. म्हणजे जी प्रॉपर टॉप बॉक्सची क्वालिटी हवी ना ती ह्याच्यामध्ये आहे. असे मेटल प्लेट्स लावलेलं आहे त्याला दिसतं करून त्याच्याने कळतं की आपल्याला मेटल ॲल्युमिनियमचा टॉप बॉक्स आहे ते. असं पण खूप आहे. मी वेट केलेला 5.4 समथिंग kgचा होता हा. मला याची क्वालिटी जाम आवडते. तर मला माउंट करायचं बाकी आहे बस. तो कधी करतो असं होता, पण हा पाऊसला आहे, हा पाऊस जात नाही, ज्याच्याने मला माउंट करायलाच मिळत नाही ह्या गाडीवरती. आणि प्रॉब्लेम असा आहे की मी बिल्डिंग खाली असं कुठे गाडी उभं करायला पण जागा नाही जिथे पाऊस येणार नाही आणि मी पटकन लावून व्हिडिओ काढेल. मला बाहेर जाऊनच इथे पार्किंगच नाही. सो तुम्हाला माझा टॉप बॉक्स कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आजसाठी थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.